मनसेचा आज पदाधिकारी मेळावा पार पडला आणि या पदाधिकारी मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले ते म्हणजे आगामी काळातील महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचं मानलं जाते ते म्हणजे मुंबईची आर्थिक राजधानी आणि ज्या आर्थिक राजधानीमध्ये असलेली महापालिका. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. नेमकं कशा प्रकारचं मार्गदर्शन होतं आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत अविनाश अभ्यंकर आहेत. सर, ज्या प्रकारे आजचं मार्गदर्शन झालेलं आहे, पदाधिकारी मेळावा हा प्रथमतः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होताना पाहायला मिळत आहे. अत्यंत महत्वाचा आहे. काय आदेश होते, काय सांगा? नाही, सन्मान्य राजसाहेबांनी जे आज मार्गदर्शन केलं ते येणाऱ्या ज्या काही नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, निवडणुका असतील आणि नुसतं तेच नाही, परंतु लोकांपर्यंत कशा प्रकारे जायला पाहिजे, कशा प्रकारे तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून काम केलं पाहिजे, त्याच्याप्रमाणे कशा प्रकारे निवडणुका तुम्ही लढल्या पाहिजेत, अनेक विषयावर त्यांनी भाष्य केलं. कळलं का? आणि आम्हाला सर्वांना त्यांनी एक आदेश दिलेला की सर्वांनी आता कार्यकर्ता म्हणून काम करायचंय आणि पक्षांनी आजपर्यंत ज्या ज्या काही पक्षांनी भूमिका घेतलेल्या आहेत त्या कशा योग्य आहेत किंवा आपण लोकोपयोगी काय काय गोष्टी केल्या जेव्हा आम्ही काही ठिकाणी सत्तेत असताना, अशा अनेक गोष्टींचा वापर त्यांनी केला आणि काही गोष्टींचे आदेश सुद्धा त्यांनी दिले. ज्या प्रकारे आता तुम्ही म्हणता की राज ठाकरे यांनी आदेश दिलेले आहेत, मात्र गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय राज ठाकरेंची प्रमुख भूमिका होती ती म्हणजे मराठी असेल, मराठी वाचवण्यासाठी असेल, मराठी भाषेसाठी असेल, वारंवार लढा देताना पाहायला मिळत आहे. मात्र कोणत्याही भाषेला विरोध नसताना वारंवार राज ठाकरे यांना टार्गेट केलं जातं. कसं आहे, मी थोडं तुमचं करेक्शन करेन की आज नाही घेतली मराठीची भूमिका, ही 19 वर्षापासून हीच आहे. ज्याकरता त्यांच्यावरती 100 पेक्षा जास्ती केसेस आहेत आणि कार्यकर्त्यांनी प्रसंगी लाठाकाठा खाल्ल्या, जेलमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे इतर लोक काय बोलतात, इतरांचं काम आहे टीका करणं, पण राजसाहेबांचं काम आहे की त्यांच्याकरता महाराष्ट्र सर्वश्रेष्ठ आहे. कारण त्यांनी त्यांच्या स्थापनेच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की मी स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करत आहे. हे बोलायला ताकद लागते आणि माणूस खरा लागतो, लक्षात ठेवा. आणि राजसाहेब ठाकरे फार मोठी ताकद आहे. मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाहीये की सत्तेत नसताना, आमदार नसताना जेव्हा सगळ्या मान्यवरांना शिवतीर्थावर यायला लागतं, याचा अर्थ ती जी ताकद आहे ना, ती महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिशा देणारी आहे. राजकीय यशापयशाविषयी नंतरचा असतो, परंतु राजसाहेबांशिवाय महाराष्ट्राचं पान हलू शकत नाही. त्यामुळे काही लोकांना त्रास होऊ शकतो, तो आम्ही समजू शकतो. ज्या प्रकारे मतदार यादीचा मुद्दा सुद्धा याआधी उपस्थित झाला होता, मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र मतदार यादी संदर्भात असेल, कारण आगामी काळामध्ये ज्या महापालिका निवडणूक आहेत त्याच्यामध्ये ईव्हीएम वरती मतदान होणार असेल, बॅलेट पेपरवरती असेल, तर निश्चितच म्हटलं जातं की ईव्हीएम असेल तो घोळ होतो. या संदर्भात काय बातचीत झाली, एका चर्चा झाली? बातचीत म्हणण्यापेक्षा जो आदेश दिला जातो ना, त्यातनं आम्हालाही समजतं काय आहे ते. कारण आम्ही महाराष्ट्र सैनिक त्यांचेच आहोत, त्यांच्याच विचारांनी आम्ही तयार झालेलो आहोत. त्यामुळे तुम्ही जेव्हा निवडणुकीला काम करताना तर त्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचं काम असतं मतदार यादीवर काम करणं. मग त्याच्यामध्ये कोणी मृत आहे का, कोणी डुप्लिकेट आहे का, कोणी दुबार आहे का, किंवा कोणी बोगस आहे का, हे सगळं तुम्हाला बघायला लागतं. आणि त्याप्रमाणे आमचे शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, आमचे सर्व पदाधिकारी सक्षम आहेत. परंतु ह्या वेळेला मात्र प्रत्येक यादीवरती अत्यंत काटेकोरपणे काम होणार आणि ज्या ठिकाणी असं आढळून येईल ते त्या निवडणूक आयोगाला कळवलं जाईल आणि त्यांना सांगू आम्ही योग्य ती तुम्ही कारवाई करा. आता म्हणालात की काटेकोरपणे आमचं लक्ष असणार आहे, मात्र लक्ष नाही, काम होईल. बरं, काम होईल. मात्र लोकसभा असेल, विधानसभा असेल, यावेळेला पाहायला गेलं तर असं सुद्धा समोर आलं होतं प्रकरण की ज्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्या याद्या होत्या, मतदार याद्या, त्या मात्र कुठेतरी चेकिंगला दिल्या जात नव्हत्या, असं सुद्धा वक्तव्य त्यावेळेला समोर आलं. यावेळेला असं होणार नाही. कसं असतं, एखादी गोष्ट घडत जाते म्हणून तोच नियम असतो असं नाहीये. जेव्हा त्याचा त्रास सामान्य लोकांपर्यंत जातो, पक्षांना जेव्हा अनेक फटका बसतो, तेव्हा हे राजसाहेब ठाकरे आधीच सांगत होते. 2017-18 सांगत होते जाऊन, जेव्हा त्यांनी देशाच्या संपूर्ण अनेक महत्वाच्या लोकांना जाऊन भेटले होते. आता काही पक्षांना कळलेलं आहे, आमची भूमिका हीच आहे. राजसाहेब ठाकरे म्हणजे खऱ्याला खरं आणि खोटं असेल तिथे सहन करायचं नाही. मग ती कुठलंही असो, तो याद्यांचा विषय असो, तो महाराष्ट्राचा विषय असो, मराठी भाषेचा असो, मराठी सणांचा असो, मराठी संस्कृतीचा असो, तिथे राजसाहेब ठाकरेचा अन्याय झाला तर 100% ही त्यांची लाद बसणारच महाराष्ट्र सैनिकांची. निश्चितच अविनाशजी, राज ठाकरेंसोबत निष्ठावान आहात, नेहमीच तुम्ही त्यांच्यासोबत असतात. मात्र 20 वर्षांनंतर दोन बंधू आता एकत्र आलेले आहेत. एकीकडे दोन बंधू येतात एकत्र, त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्राला हवी होती जी महाराष्ट्राची इच्छा होती ती इच्छा पूर्ण होते. मात्र आता राज ठाकरे यांनी या ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यावरती काही भाष्य नाही. त्यांनी आता असं कुठलंही भाष्य मी तरी ऐकलं नाही. तुमच्या सूत्राने काय सांगितलं मला माहिती नाही. आमच्या करता ते जे दोन गोष्टी झाल्या होत्या, एक वरळी डोम असेल किंवा सन्मान्य उद्धवजींचा वाढदिवस असेल, त्या ठिकाणी दोघे एका वेगळ्या करता आले. कुठलाही झेंडा मराठीचा अजेंडा होता आणि दुसरा विषय त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्हा कार्यकर्त्यांकरता, आम्हा महाराष्ट्र सैनिकांकरता राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील
त्यावर पूर्णपणे झुकून देऊन काम करणे आणि उत्तम असं यश मिळवून ते चांगल्या प्रकारे राजसाहेबांबरोबर ठेवणे. शेवटचा प्रश्न, दोन बंधू एकत्र येत असताना अशा प्रकारचा जर दुजाभाव असेल किंवा कार्यकर्त्यांमध्ये कुठला वादविवाद असेल तो बाजूला ठेवायला पाहिजे अशी माहिती समोर येते, यात तथ्य आहे? नाही, मला नाही वाटत. एक प्रश्न असं सुद्धा आहे, तुम्ही ज्या प्रकारे पाहायला गेलं तर राज ठाकरे मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा अशा प्रकारचं जेव्हा ब्रीदवाक्य होतं मनसेचं, त्या माध्यमातून मनसे पुढे आली. मात्र आता सध्या काही नेते मंडळी असतील, तुमचे विरोधक असतील, खासदार असतील, त्यांच्याकडून मात्र कुठेतरी वक्तव्य येतं की आत्ताच्या निवडणुकीनंतर कळेल की ठाकरे बंधू आहेत. कोण म्हणाला? निशिकांत दुबे यांच्याकडून जे वक्तव्य येतं समोर. कुठल्या राज्याचे आहेत? स्वतःच राज्य सांभाळता येते? तिकडनं का लोक इथे कामाला येत आहेत? कशासाठी? तुम्ही जर चांगलं काम केलं ना तर अशा प्रकारे गोष्टी तुम्हाला बोलायला लागणार नाही. उगाच इकडे आमच्यामध्ये लुडबुड करू नका. हा महाराष्ट्र 12 कोटी लोकांचा महाराष्ट्र आहे. इथे सर्व जातीपातीची लोक ही गुण्यागोविंदांनी राहत आहेत, जे वर्षानुवर्ष राहत आहेत, ज्यांनी मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती याच्याशी जुळवून घेतलेला आहे. तुम्ही उगाच त्या मराठीला नख लावायचा प्रयत्न करू नका, नाहीतर राजसाहेब ठाकरेंचा जर आग्यामुळे उठला ना महाराष्ट्र सैनिक म्हणून, तो तुम्हाला कळणार नाही कशा प्रकारची ह्या गोष्टी आंदोलन होतील या ठिकाणी.